श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज गोंदवले येथे कुणाला नमस्कार देखील करू देत नसत. ते म्हणायचे, मी त्यांचा दीन किंकर आहे, त्यांच्या दासांचाही दास आहे मी, अशी त्यांची पराकोटीची लीनता होती. श्री महाराज गोंदवल्याला आले म्हणजे पायात खडावा घालीत नसत. भरजरी शाल, भरजरी पितांबर किंवा भरजरी वस्त्रही वापरीत नसत. गुलालाच्या प्रवचना व्यतिरिक्त इतर प्रवचनही करीत नसत. आपण त्यांच्या दासांचे दास आहोत, तेव्हा आपण अत्यंत नम्र असले पाहिजे असे ते सर्वांना सांगत असत आणि स्वतःही अत्यंत नम्रपणे वागत असत. इथे श्री महाराजांनी मला चरणाची सेवा दिली आहे म्हणूनही सांगत असत. गुरुगृही कसं राहावं, आपणाला कसं झाकून ठेवावं याचं जणू प्रात्यक्षिकच ते आपल्या कृतीतून सर्वांना दाखवित होते. गुरुचरणावर कसा भाव असावा, कशी निष्ठा असावी, सर्व भूत प्राणीमात्रांमध्ये श्री महाराजांना कसं पाहावं हे ते स्वतः आचरण करून शिकवित होते. त्यांची प्रत्येक कृती विवेक, नम्रता, लीनता शिकवित होती. श्री महाराज कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग अशा सर्वच योगांचे परमाचार्य होते. खरं म्हणजे ते मुद्दाम जाणून बुजून योजून असं काहीच करत नव्हते. चालता बोलता हे योग अगदी सहज त्यांच्या मुखातून, कृतीतून, आचरणातून प्रगट होत होते. त्यांची प्रत्येक कृती काहीतरी विशेष शिकवित होती. या उत्सवाच्या काळात श्री महाराजांबरोबर आलेली ही सर्व मंडळी सकाळचा काकडा व भजन झाले म्हणजे तीर्थ व लोणी खडीसाखरेचा प्रसाद घेऊन श्री महाराजांबरोबरच श्री रामानंद महाराजांच्या घाटावर येत असत. तेथे ही सर्व मंडळी श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेत, नंतर ज्यांची संध्या राहिली ती मंडळी संध्या करून घेत व जप करीत असत. श्री महाराज रामानंद महाराजांच्या पादुकांची पूजा करीत, सर्व मिळून श्री रामानंद महाराजांची आरती करीत, नंतर प्रदक्षिणा घालून श्री महाराज व इतर मंडळी श्री रामानंद महाराजांसमोर जप करीत बसत. एक दिवस जप वगैरे करून झाल्यावर ही सर्व मंडळी रामानंद महाराजांच्या पादुका मंदिरासमोर गोलाकार बसली. त्यात मुंबईचे रामदास तांबेकाका, प्रभाकरराव आळशी, प्रभाकरराव देशपांडे बोराखडीकर, जालन्याचे जामखेडकर पुजारी, मलकापूरचे नानासाहेब देशपांडे, विनायकराव अशी बरीच मंडळी होती. श्री महाराज तिथेच बाजूला जप करीत बसले होते. त्यावेळी मलकापूरचे नानासाहेब देशपांडे रामदास काकांना म्हणाले, काका, श्री रामानंद महाराजांच्या आठवणीतील एखादा प्रसंग सांगा. तेव्हा रामदास काका सांगू लागले, एक वेळ श्री रामानंद महाराज मुंबईला आले असताना मला म्हणाले, बाळ, तुला काय पाहिजे ते माग. मी म्हणालो, मला नारायण आणि लक्ष्मी दोन्ही पाहिजे. त्यावेळी महाराजांनी त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून मला दिली व म्हणाले, याकडे पाहून रामनाम घेत जा. तेव्हापासून मला काहीही कमी पडलं नाही आणि अंगठीकडे पाहिलं की मुखात रामनाम येते. महाराजांनी असे माझे कल्याण केले. नंतर बोलता बोलता श्री महाराजांकडे बोट दाखवून म्हणाले, परंतु यांनी मात्र रामच मागितले. श्री महाराजांनी त्यांना राम दिले आणि सद्गुरू रामरायाचं भजन करता करता ते स्वतःचं राम झाले, हे आपण सर्वजण पाहतच आहोत. ते नराचे नारायण झाले आणि नारायण म्हटले की लक्ष्मीही आलीच. श्री महाराज यावर काहीच बोलले नाहीत, त्यांचा जप सुरू होता. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा अमृत महोत्सव आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.